हॅलो फ्रेंड्स, निकिता धनी ऑफिशियल या माझ्या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. या चॅनलवरती मी तुम्हाला टाईम टू टाईम BSc नर्सिंग कोर्स रिलेटेड संपूर्ण इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करत असते. आता आपल्या महाराष्ट्रामध्ये BSc नर्सिंगचे जे काही ॲडमिशन आहेत त्याची प्रक्रिया चालू आहे. फार मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी BSc नर्सिंग कोर्सला ॲडमिशन घेतलेलं आहे. खूप साऱ्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न आहेत की दीदी BSc नर्सिंग कोर्सला आम्ही ॲडमिशन घेतलेलं आहे. याच्यानंतर 4 वर्षाचा डिग्री कंप्लीट केल्यानंतर हा कोर्स कंप्लीट केल्यानंतर कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटीज आमच्यासाठी अवेलेबल असणार आहेत, कुठले करिअर ऑप्शन्स आहेत, त्याच्यानंतर गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटीज कुठल्या आहेत, ॲब्रॉडमध्ये काय ऑप्शन्स आहेत, ज्या काही सरकारी भरती निघत आहेत स्टेट लेवलवरती सेंट्रल लेवलवरती त्यांच्याबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन द्या. तर अशा सर्व स्टुडंटसाठी आजचा हा आपला इम्पॉर्टंट व्हिडिओ होणार आहे. तर व्हिडिओ कम्प्लिटली एंडपर्यंत पहा. जर आपण नीटबद्दल जर विचार केला तर खूप साऱ्या विद्यार्थ्यांचा जो कल नीटकडे आहे, आता खूप सारे विद्यार्थी ज्या काही आपल्या BSc नर्सिंगच्या एंट्रन्स एक्झाम आहेत त्यांच्याकडे वळत आहेत. जर आपण MBBSचा विचार केला तर MBBSमध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी तुम्ही नीटसारखी एक्झाम देता. तसंच जर तुम्हाला BSc नर्सिंग या कोर्समध्ये जर ॲडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी त्या स्टेटची जी काही एंट्रन्स एक्झाम आहे, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये MST CET नर्सिंग ही CETची एक्झाम आहे ती तुम्हाला क्रॅक करावी लागते. त्यानंतर तुम्ही BSc नर्सिंगला ॲडमिशन घेऊ शकता. BSc नर्सिंग हा एक प्रोफेशनल कोर्स आहे. जर तुम्ही अदर कोर्सेस जर पाहिले, जसं की प्लेन BSc पाहिली, BCom पाहिली, तर हे सगळे अकॅडमिक बेस तुमचे कोर्स असतात. पण BSc नर्सिंग हा एक प्रोफेशनल कोर्स आहे आणि या कोर्समध्ये तुम्हाला ॲडमिशन घेण्यासाठी एंट्रन्स एक्झाम देणं गरजेचं आहे. आता तुम्ही 4 वर्षाचा BSc नर्सिंग कोर्स तुमचा कंप्लीट केला, त्याच्यानंतर तुमच्याकडे 2 ऑप्शन असतात. जर तुम्हाला कम्प्लिटली क्लिनिकल फील्डमध्ये म्हणजे हॉस्पिटल सेटिंगमध्येच वर्क करायचं असेल तर तुम्ही ज्या काही गव्हर्नमेंट एक्झाम आहेत त्याला अप्लाय करू शकता. आणि जर तुमचा कल टीचिंग फील्डकडे असेल किंवा तुम्हाला जर प्रोफेसर किंवा टीचर ॲज अ ट्युटर बनायचं असेल तर तुम्ही MSc नर्सिंगला जाऊ शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण BSc नर्सिंग नंतर लगेचच तुम्हाला कुठल्या सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब ऑप्शन आहेत ते पाहणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी नॉर्सेट ही एक्झाम येते. जे काही आपल्या संपूर्ण भारतामध्ये एम्सचे हॉस्पिटल आहेत, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स, यांच्यामध्ये जर तुम्हाला एक चांगल्या प्रकारचा नर्सिंग ऑफिसरचा जॉब घ्यायचा असेल तर तुम्ही नॉर्सेट ही एक्झाम देऊ शकता. या ठिकाणी मी खूप व्हेरियस प्रकारच्या एक्झाम्स दिलेल्या आहेत ज्या क्रॅक करून तुम्ही सेंट्रल लेवलवरती जॉब मिळवू शकता. RML एक्झाम आहे, KGMU किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी, त्याच्यानंतर PGIMR जी की चंदीगडला आहे, त्या ठिकाणी देखील चांगल्या प्रकारच्या तुम्हाला गव्हर्नमेंट जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. KGMU, त्याच्यानंतर RRB रेल्वेची जी काही एक्झाम आहे त्याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. त्याच्यानंतर RRBची जी काही असते ती स्वतःचीच सेपरेट वॅकन्सी दरवर्षी निघत असते, म्हणजे 1-2 वर्षामधून त्यांच्या वॅकन्सी निघत असतात. त्याच्यानंतर BHU आहे, बनारस हिंदू युनिव्हर्सिटी, याच्यामध्ये देखील तुम्ही अप्लाय करू शकता. MNS मिलिटरी नर्सिंग सर्व्हिसेस, याच्यामध्ये तुम्ही अप्लाय करू शकता. MNSचा कंप्लीट व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे. तो जर तुम्ही पाहिला नसेल तर डिस्क्रिप्शनमध्ये त्याची व्हिडिओची लिंक आहे, त्याच्यावरती क्लिक करून कंप्लीटली तो व्हिडिओ पहा. ESIC, त्याच्यानंतर DSSB ही एक एक्झाम आहे, जिपमरची एक्झाम आहे. तर ह्याच्यातल्या खूप साऱ्या ज्या एक्झाम आहेत त्याच्या स्वतःच्या भरती दरवर्षी कंडक्ट होत असतात. जर तुम्ही नॉर्सेटचा विचार केला तर नॉर्सेट ही वर्षातून 2दा होत असते. म्हणजे जर आता आपण पाहिलं नॉर्सेट 1, नॉर्सेट 2, आता सध्या करंटली नॉर्सेट 9 चालू आहे, त्याच्यानंतर नॉर्सेट 10 होणार, नॉर्सेट 11 होणार. अशा प्रकारच्या सगळ्या काही ज्या काही सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉब अपॉर्च्युनिटी तुमच्या सगळ्यांसाठी अवेलेबल आहेत. जर तुम्ही सॅलरी नर्सिंग ऑफिसरची जर सॅलरी पाहिली सेंट्रल गव्हर्नमेंट जॉबमध्ये तर तुमची जी सॅलरी असते ती 12 लाख ते 15 लाख म्हणजे इथून स्टार्ट होते. कमीत कमी तुमची सॅलरी 12 लाखांपर्यंत असते. म्हणजे वर्षाचा जर तुमचा पॅकेज बघितला तर 12 ते 15 लाखांपर्यंत तुमचं पॅकेज जातं. म्हणजे मंथली तुमची जी सॅलरी आहे ती 70,000 to 75,000 असते आणि जी की वाढत जाते. 1,20,000पर्यंत देखील तुमची सॅलरी होऊन जाते. आणि 1 लाखाच्या वरती सॅलरी म्हणजे इट इज नॉट अ जोक. तर चांगल्या प्रकारची चांगल्या पॅकेजची सॅलरी तुम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटच्या जॉबमध्ये मिळू शकते. तर नक्कीच यासाठी तुम्ही प्रयत्न करू शकता. आता याच्यानंतर आपण पाहूया स्टेट लेवलमध्ये कुठल्या जॉब अपॉर्च्युनिटीज आहेत. तर स्टेट लेवलमध्ये जर पाहायचं झालं तर प्रत्येक राज्य शासनाच्या त्यांच्या राज्या अकॉर्डिंग एक्झाम असतात. आता आपण गोष्ट केली आपल्या महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्रामध्ये डिस्ट्रिक्ट लेवल, त्याच्यानंतर ब्लॉक लेवल आणि तहसील लेवल, विलेज लेवलवरती देखील तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या वॅकन्सीज दरवर्षीच निघत असतात स्टेट लेवलनुसार. आपण सॅलरीची जर गोष्ट केली तर 50,000 ते 60,000पर्यंत तुमची सॅलरी स्टेट लेवलमध्ये देखील असते. आणि आफ्टर BSc नर्सिंग ज्यांची कोणाची BSc नर्सिंग झालेली आहे त्यांच्यासाठी फार मोठी गोल्डन अपॉर्च्युनिटीज आहे. GNMचे स्टुडंट कधी या सगळ्या ज्या काही वॅकन्सीज आहेत त्याला अप्लाय करू शकत नाही, कारण जे स्टँडर्ड तुमचं क्वालिफिकेशन लागतं ते BSc नर्सिंगचं लागतं.
GNM झाल्यानंतर PBBSCचा तुमचा कोर्स या ठिकाणी पाहिजे असतो, तरच तुम्ही त्या वॅकन्सीजला अप्लाय करू शकता. तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये आपण कम्प्लिटली पाहिलेले आहेत सेंट्रल लेवलला आणि स्टेट लेवलला कुठल्या कुठल्या जॉब ऑपॉर्च्युनिटीज आहेत गव्हर्नमेंट ज्यांना तुम्ही अप्लाय करू शकता. तर BSc जर तुम्हाला ब्लॉक लेवल आणि विलेज लेवलवरती जर काम करायचं असेल, वर्क करायचं असेल, तर तुमच्यासाठी या ठिकाणी एक स्पेशल पोस्ट आहे, ती म्हणजे CHOची कम्युनिटी हेल्थ ऑफिसर म्हणून देखील तुम्ही विलेज लेवलवरती, ब्लॉक लेवलवरती वर्क करू शकता. जर क्वालिफिकेशन पाहिलं तर आफ्टर युअर BSc नर्सिंग कंपल्सरी आहे. GNMचे स्टुडंट याच्यासाठी अप्लाय करू शकत नाही. BSc नर्सिंग कंपल्सरी आहे, तुम्ही या पोस्टला अप्लाय करू शकता. जर आपण CHOचा जर कामाचा पॅटर्न पाहिला तर गावामध्ये जे काही रोगमारी पसरलेली असते त्याच्यावरती प्रतिबंध घालणे, गावातील सॅनिटायझेशन, स्वच्छता, फॅमिली प्लॅनिंग, वॅक्सिनेशन असेल आणि जे काही नॅशनल लेवलचे प्रोग्राम असतात, नॅशनल ट्युबरक्युलोसिस प्रोग्राम जो काही क्षयरोग आहे, त्याच्यानंतर नॅशनल कॅन्सर प्रोग्राम, नॅशनल मलेरियल प्रोग्राम, हे सगळे काही जे वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम असतात ते राबवण्याचं गावामध्ये काम जे असतं ते CHOचं असतो. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये CHO काम करत असतात. तर सॅलरीची जर गोष्ट केली तर सॅलरी तुमची 30 ते 35 हजारापासून सुरू होत असते आणि जे काही महागाई भत्ते वगैरे आहेत अदर ते देखील तुम्हाला याच्यामध्ये मिळत असतात. तर याच्यामध्ये हीच पोस्ट मी मुद्दामूनच या व्हिडिओमध्ये ॲड केलेली आहे, जेणेकरून तुम्हाला जर गावामध्येच वर्क करायचं असेल तर CHOची पोस्ट तुम्ही घेऊ शकता. यानंतर आपण पाहूया ॲब्रॉडला ज्यांना जाण्याची स्वप्न आहे. ॲब्रॉडला जाऊन तुम्हाला चांगल्या प्रकारची जर नोकरी मिळवायची असेल, चांगल्या प्रकारचं हायर पॅकेज पाहिजे असेल, तर तुम्हाला देखील त्या ठिकाणी काही एक्झाम क्रॅक करावं लागतात. तर त्या एक्झाम आहेत IELTS ही एक एक्झाम आहे. त्याच्यानंतर NCLEX ही एक एक्झाम आहे. याच्यामध्ये इंग्लिशची तुमची जी काही टेस्ट आहे ती कंडक्ट करण्यात येते. त्याच्यानंतर तुम्ही जे काही कंट्रीज आहेत जसं की आपलं UK आहे, US आहे, जर्मनी आहे, ऑस्ट्रेलिया यासारख्या ज्या काही कंट्रीज आहेत त्याच्यामध्ये जाऊन वर्क करू शकता. तर या व्हिडिओमध्ये आपण आज कम्प्लिटली पाहिलेलं आहे सेंट्रल गव्हर्नमेंट, त्याच्यानंतर स्टेट लेवल, त्याच्यानंतर विलेज लेवलवरती देखील तुम्हाला जर काम करायचं असेल तर CHOची पोस्ट पाहिली आपण. त्याच्यानंतर ॲब्रॉडला काय काय ऑपॉर्च्युनिटीज आहेत ते देखील आपण या व्हिडिओमध्ये एक शॉर्टली तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर अशाच नवनवीन अपडेट्ससाठी तुम्ही आजच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा.